सरकारमधून बाहेर पडून बाहेरून पाठिंबा देऊ असं अजित पवार वर्षावर म्हणाल्याचं अंबादास दानवे यांचा दावा आहे। वर्षा बंगल्यावरच्या बैठकीत अजित पवारांनी ही भूमिका घेतल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलंय। बरोबर, कारण परवा शरद पवारांची प्रतिक्रिया दिली ती अतिशय बोलकी आहे। शरद पवार साहेबांनी की फडणवीसांनाच विचारा की पार्थला कसं वाचवूच शकत नाही ना त्याच्यात। याच्या डायरेक्ट मुख्यमंत्री रोल केल्याशिवाय याच्यात पार्थ पवार वाचूच शकत नाही। जे झालं वर्षावर त्याचा बोलायला मला वेळ मिळाला नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी वर्षावरच्या बैठका झाल्या, अजितदादांनी त्वेषानी रागानी सरकारमध्ये बाहेर पडून सरकारला पाठिंबा देतो इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर, माझ्या तरी कानावर आहे। हे मी नव्यानं बोलतोय, हे की जे कानावर आहे ते सांगतोय मी, खरं कुठं बाहेर येईल। आणि म्हणून अशा याच्या कारणामुळे अजितदादा आणि पार्थ पवारांना वाचवलं जातंय असं मला वाटतं। तर पार्थ पवारांच्या कंपनीचे 42 कोटी वाचणार का असा प्रश्न उपस्थित झालाय। व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटींची नोटीस का दिली हे तपासावं लागेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। पार्थ पवार जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून बावनकुळेंनी ही प्रतिक्रिया दिली। नाही, असं आहे की शेवटी गव्हर्नमेंट लँड आहे, सरकारी जागा आहे। मला तेही तपासावं लागेल की त्यांनी जे नोटीस दिली आहे 42 कोटीची, किंवा ती चौकशी समिती तपासेल की 42 कोटीची नोटीस दिली जो सरकारी जागेचा व्यवहार आहे। शेवटी जेव्हा एखादी नोटीस आपण देतो तेव्हा सरकारी जागेचा व्यवहार जो आहे तो या नोटीसमधनं जे काही 42 कोटी येणार आहे ते नेमके कशाचे आहे हे मला तपासावं लागेल। कारण आपण व्यवहार रद्द करतोय, व्यवहार रद्द करताना 42 कोटी काय घ्यायचे याचेही मला तपासावं लागेल आणि त्यांनी काय दिली हे चेक करावं लागेल। एकीकडे महार वतनाची जमीन विकली काय जाते, कंपनीचा डायरेक्टर असताना पार्थ पवारवर गुन्हा दाखल का होत नाही, मुद्रांक शुल्क चुकवलं जातं म्हणून कारवाई होते। तर मला असं वाटतं लोक अशा पद्धतीनं गोळ्या लावून याच्यानंतर मुद्रांक व्यवहार रद्द करतील, हा धोका येणाऱ्या काळातला। आणि म्हणून बावनकुळे साहेबांनी जी काही भूमिका घेतलेली अतिशय चूक आहे। पार्थ पवार अजित पवार सोडून द्या, ओव्हरऑल सामाजिक दृष्टीनं ही सगळी जर अशा पद्धतीनं त्यांचं भूमिका असेल तर ती चुकीची ठरेल आणि याच्यात भारतीय जनता पार्टी पूर्णपणे पार्थ पवारला वाचवते। पुणे पुढच्या घडामोडीकडे। लग्न होत नाही, पत्नी मिळवून द्या, तुमचे उपकार विसरणार नाही असं म्हणत अकोल्यातील तरुणानं थेट शरद पवारांना पत्र लिहिलंय। ग्रामीण भागातील मुलांचं लग्नाचं वय उलटलं तरी मुलगी मिळत नसल्याची गंभीर समस्या अनेक भागातून समोर येते। तर पक्षाच्या बैठकीत शरद पवारांनी जयंत पाटील यांना पत्र वाचायला सांगितल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलं। त्यांच्या सूचनेनुसारच मुलाच्या लग्नासाठी प्रयत्न करणार असल्याचं अनिल देशमुख म्हणाले। दिवसेंदिवस माझं वय वाढत असल्यानं भविष्यात माझं लग्न होणार नाही आणि मी एकटाच राहीन। माझ्या जीवनाचा विचार करून मला नवीन साथीदार पत्नी आपल्या मार्फत मिळवून द्यावी। संसाराचा उदरनिर्वाह चांगल्या तऱ्हेनं करू शकेन, पुढील आयुष्य गुण्या गोविंदानं जगू शकेन। मला कोणत्याही समाजाची मुलगी मिळाल्यास मी लग्न करण्यास तयार आहे। मुलीच्या माहेरी सुद्धा जाण्यास तयार आहे। मुलीच्या घरी चांगल्या तऱ्हेनं काम करेन याची हमी देतो। मला जीवनदान द्यावं, तुमचे उपकार मी जीवनभर विसरणार नाही। अकोला येथे एका तरुणाने हे पत्र पवार साहेबांना दिलं आणि हे पत्र मग पवार साहेबांनी दुसऱ्या दिवशी आमची पक्षाची मीटिंग होती, जे प्रमुख लोक होते महाराष्ट्रातले, त्यांच्यासमोर हे पत्र जयंत पाटलांच्या हातात दिलं, त्यांना ते वाचायला लावलं। आणि आज ग्रामीण भागामध्ये मुलांना मुली मिळत नाही, कारण की असं आहे की मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि अपेक्षा वाढल्यामुळे साहजिक शिक्षण घेतल्यामुळे त्या मुली शहरात येतात आणि मग त्यांना शहरातली मुलं पाहिजे, कारण की ग्रामीण भागामध्ये बेरोजगाराची अतिशय मोठी समस्या आहे। आणि म्हणून बिचाऱ्या त्या मुलांनी मोठ्या आशेने पवार साहेबांना पत्र दिलं। पवार साहेबांनी सांगितलं की या मुलांनी आपल्याला विनंती केली आहे, काही याच्यासाठी प्रयत्न करता आले तर करा तुम्ही। तर नोकरी आणि उद्योग असतानाही नावावर शेती नसल्यानं माझं लग्न होत नव्हतं, लग्न ठरत नव्हतं असं पंकज भोयर यांनी म्हटलंय। शेती विकत घेतल्यानंतर एका महिन्यानं निरोप आला असंही भोयर यांनी सांगितलंय।
आता मी माझं स्वतःचं जर का उदाहरण सांगितलं तर मी नोकरीवर देखील होतो आणि उद्योगात देखील होतो, परंतु माझं लग्न फायनल होत नव्हतं कारण माझ्या नावावर शेती नव्हती. मग शेवटी मला शेती घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर मला त्या ठिकाणी निरोप आला.